अमरावतीत महापालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। अमरावतीमध्ये 87 जागांकरता 661 उमेदवार मैदानात आहेत। मात्र असं असलं तरी निवडणूक आयोगातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र आणि त्याद्वारे संपत्ती आणि गुन्हेविषयक माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केली नाहीये। याबाबत काँग्रेसने आक्षेप घेतला असून महायुतीच्या उमेदवारांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रतिज्ञापत्र जाहीर करण्याची मागणी काँग्रेस करणार आहे। त्यांच्यामध्ये डागेल उमेदवार जास्त असल्यामुळं हा जाणीवपूर्वक हाताशी धरून अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजूनपर्यंत त्यांनी अपलोड केले नाही। आमचे उमेदवार आणि ते फक्त उमेदवारच नाही तर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहे। आज दुपारी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी आयोगाशी संधान साधून संवाद साधून ताबडतोब आज उपलब्ध रात्रीपर्यंत त्यांना अपलोड करण्याचे निर्देश देण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे विनंती केली जाईल। आतापर्यंत महानगरपालिकेने हे शपथपत्र का अपलोड केले नाही याचं मागचं कारण मला असं वाटते की या महायुतीमध्ये तुम्ही पाहाल की खूप ठिकाणी जे 4-4, 5-5 महिने जेलमध्ये राहून आले आहे असे लोक उमेदवार केले आहे। फायबर टॉयलेटचं काहीतरी एक भानगड आहे। माझ्या कानावर कालच आलं की फायबर टॉयलेटमध्ये जे आरोपी होते त्यांनाही केलं आहे। असे खूप काही लोक केले आहे। तो एक वेळा आता त्यांनी आता शेवटचे 4 दिवस राहिले आहे। आतापर्यंत अपलोड करायला पाहिजे होते म्हणून अपलोड करणं अति आवश्यक आहे। त्यांनी केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।